शिवसेना जिला प्रमुख व माजी नगर सेवक भिवंडी महानगर पालिका तथा गरीबों के दाता सम्मानित श्री देवानंद जी थले के जन्मदिन के शुभ अवसर पर व उनके प्रमुख उपस्थिति में शिवसेना उप तालुका प्रमुख व माजी उप सरपंच कशेली ग्राम पंचायत तथा सम्मानित श्री देवानंद जी थले के कांधे समर्थक श्री नामदेव जी पाटिल द्वारा जरूरतमंद दिव्यांग महिलाओं को सिलाई मशीन वितरण किया गया और स्कूली बच्चों को नोटबुक भी वितरण कर सम्मानित श्री देवानंद जी थले का जन्मदिन केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। इस अवसर पर कशेली ग्राम पंचायत सरपंच श्रीमती स वैशाली देवानंद जी थले, विभाग प्रमुख वितेश पाटिल, मिलन तरे, किशोर भोईर, दिव्यांग उत्कर्ष समिति अध्यक्ष निवर्ती जी शेलके के साथ साथ भारी संख्या में स्वराज्य युवा प्रतिष्ठान के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वही आगे हम आपको बता दें कि सम्मानित श्री देवानंद जी थले ने कहा कि मेरा जन्मदिन केक काट करके नहीं बल्कि जरूरतमंद लोगों तक पहुंचना, यह मेरा मकसद रहता है। इस कार्यक्रम का सूत्र संचालन शैलेश मांजरेकर सर ने किया। सर्वांना जय महाराष्ट्र। नक्कीच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय देवानंद जी थले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या आठवडाभरापासून अनेक उपक्रम राबवले जात आहेत। अगदी कालच आपण पाहिलं असेल कशेली सरपंच मॅडम आणि संपूर्ण ग्रामपंचायत टीमनं शाळेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी लहान मुलांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं। आजसुद्धा साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र, त्यांचे जवळचे कट्टर समर्थक नामदेवजी पाटील यांनी आज छान कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षी नामदेव पाटील यांच्या वतीनं साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतं। अगदी 2022मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं वाटप केलं होतं। मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी दिव्यांगांसाठी सायकल वाटप केलं होतं। यावर्षीसुद्धा गरजू लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे म्हणून साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी गरजू महिलांसाठी शिलाई वाटप आणि लहान मुलांसाठी शालेय वस्तूंचं वाटप अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। साहेब नेहमी सांगत असतात की माझा वाढदिवस हा शेवटच्या माणसांना उपयोगी पडला पाहिजे आणि म्हणूनच त्यांच्या अनेक समर्थकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। साहेबांचा वाढदिवस म्हटलं तर आम्हा म्हणजे सर्व साहेबांची जेवढी आहेत तेवढी सर्वांना म्हणजे असं धुंद असते। म्हणजे त्यांना असं वाटते का 30 जून म्हणजे एकदम धुंदीतच असतात ते का कुठेतरी आपण बॅनर लावायला पाहिजे, काहीतरी आपण करायला पाहिजे, वृक्षारोपण बोला किंवा शाळेतल्या मुलांना काहीतरी वाटप करायला पाहिजे। आणि साहेबांचं कार्य तर भरपूर मोठंच आहे। साहेबांनी साहेबांच्या बरोबर जेवढी मुलं वगैरे आहेत त्यांना प्रत्येकाला काम धंदा वगैरे किंवा पैशांचं उपलब्ध कसं होईल ते प्रत्येकाला हे केलेलं आहे आणि कोणाला नाराज करत नाही। प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी राज्य केलेलं आहे। आज कशेळीमध्ये साहेबांनी गेल्या वर्षी मला वाटतं की ते 2 वर्षापूर्वी घरं पण दिली प्रत्येकाला। तर आज घरं देणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही। 15-20 लाखाचं घरं दिली। कोणाला गाड्यांना पण पैसे दिलेले आहेत। त्यांची नावं सांगायची गरज नाही पण ते गाड्यांना दिले, दवाखान्यांना दिले, कोणाला हॉस्पिटलला पण, कोणाला कामाला लागासाठी पण पैसे। म्हणजे साहेब कुठेच थांबत नाही। साहेबांचं एवढा आता म्हणजे जनसमुदाय वाढलेला आहे का या पूर्ण तालुक्यामध्ये एवढे बॅनर लागले यावर्षी का दुसरे पक्षामधले त्यांनी पण बॅनर लावलं साहेबांचं। म्हणजे म्हणजे ते एक बोलतात ना का 30 जून ना आम्ही धुंद सगळी असं म्हणजे दुःख आडवा याला बोलते उंबऱ्यासारखा तर ते थले साहेबच पाहिजे असा थले साहेबच पाहिजे। आणि खरोखर ना भिवंडी तालुक्यात देवानंद थले साहेबांसारखाच आमदार पाहिजे आणि दमदार पाहिजे आपल्याला। आणि आम्ही समाजसेवा करायला घाबरत नाही कारण आमच्या पाठीशी नेहमी आमचा गुरु पाठीराखा देवानंदजी थले साहेब आहेत। आणि दुसरं म्हटलं तर टेलर म्हटलं ना तर आपण सकाळपासून मेन घटक आहे। सकाळी आपण उठलो अंघोळीला गेल्यानंतर पहिला आपल्याला म्हणजे लागते अंघोळ झाल्यानंतर टायवेल लागतो। टायवेल म्हटल्यानंतर तिथे पण शिलाई आलीच। प्रत्येक गोष्टीत म्हणजे टेलर हा पाहिजेच।
टेलर असा माणूस आहे का आपण जेव्हा जर पॅन्ट घातली ना, चैन जर गेली तर ती पॅन्ट उतरवतो, पण म्हणजे परत तिकडे न्यायला लागते आपल्याला. म्हणजे टेलर हा मेन घटक आहे. आणि साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष आणि पुढचं आयुष्य त्यांचं सुखाचं, आरोग्यमय आणि त्यांची पुढची वाटचाल एकदम पूर्ण हो, एवढं बोलून जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा विजय असो, आहे आणि असणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम माननीय ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आज उपक्रम राबवण्यात येत आहे, माननीय नामदेवजी पाटील यांच्या संकल्पनेतून, यांच्याकडून आणि माननीय नेते देवानंदजी दादा थळे यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षी आमच्याच उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेच्या सभासदांना सायकल देण्यात आली, त्याच्या आधी व्हीलचेअर देण्यात आली आणि पुन्हा नामदेवदादांचा फोन आला की दादा साहेबांचा वाढदिवस आहे, तर तुमची काय अपेक्षा काय आहे. म्हटलं साहेब, तुमच्या मनात जी संकल्पना असेल तर ती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपण. दादांची संकल्पना होती की साहेबांचे जे वाढदिवस आहे तो आणि वेगळा आणि आगळा असला पाहिजे, म्हणून दादांनी शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे. खरं सांगायचं तर पैसा खूप लोक कमवतात, पण तो कुठे वापरायचा, कसा वापरायचा, ही संकल्पना ज्याच्याकडून येते ना त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. ही संकल्पना त्यांच्याकडे येण्याचं कारण देवानंद दादा आहेत. दादांशी संपर्क फार कमी असतो आमचा, पण दादांचं नाव आम्हाला माहीत आहे, कारण मी शिवसैनिकच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. मी एका गावचा शाखा प्रमुख असून एक उत्कर्ष दिव्यांग संस्था आम्ही चालू करतो आणि त्याच्यामध्ये त्या लोकांपर्यंत गरज असणाऱ्या वस्तू किंवा त्यांच्यासाठी काहीतरी आम्हाला करता यावं यासाठी आम्ही करतो. पण हे सगळं करत असताना सगळ्याच नेत्यांचे वाढदिवस साजरे होतात, पण ते आगळे आणि वेगळे होतात. एखाद्या फार्म हाऊसला असतील तर एखाद्या रिसॉर्टला असतील, पण साहेबांचा वाढदिवस हा काहीतरी एक उपक्रम घेऊन येतो, काहीतरी एक समाजामध्ये प्रेरणा घेऊन शुभेच्छा देतो आणि साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य, निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र. 30 जून म्हणजे साहेबांचा वाढदिवस. या साहेबांचा वाढदिवस असल्यानंतर त्याच्या अगोदर 8 दिवस अगोदरपासूनच सगळे सामाजिक कार्यक्रम हे चालू असतात. त्यातला पहिला कार्यक्रम झाला तो म्हणजे आमच्या कशेई गावच्या सर्व नागरिकांकरता स्नेहसंमेलनाचा एक कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसरा कार्यक्रम म्हणजे छत्र्यांचं वाटप झालं. तिसरा कार्यक्रम गरीब कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. तसंच साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशनचा कॅम्प यावर्षी अरेंज केला होता. ॲक्च्युली ब्लड डोनेशन हे सगळ्यात मोठं दान आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो कार्यक्रम धूमधडाक्याने साजरे होतात, पण हे कोणाच्या डोक्यात येत नाही की आपण गरजूंकरता काहीतरी केलं पाहिजे. ब्लड डोनेशन हा असा कार्यक्रम आहे की जनरली कुठेच तो राबवला जात नाही. त्यानंतर मी व्हिडिओ बघितला आमच्या सरपंच साहेब मॅडमच्या हस्ते शाळेतील सर्व मुलांना गणवेश, दप्तरं आणि इतर शालोपयोगी साहित्याचं वितरण झालं. त्यानंतर आज आमचे उपतालुका प्रमुख श्री नामदेवजी पाटील यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गरजवंतांना शिलाई मशीन देण्याचा कार्यक्रम आखलेला आहे. ॲक्च्युली शिवसेनेचं हे ब्रीदवाक्य आहे, राजकारण 20% पॉलिटिक्स राजकारण आणि 80% समाजकारण. ही साहेबांचं समाजकारणाच्या बाबतीत मी तर असं म्हणेल की 10% राजकारण आणि 90% समाजकारण. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 30 जून हा माझा वाढदिवस आणि मेपर्यंत लोक असं उन्हाने त्रस्त असतात, गरम असतं,
आणि वाढदिवसा दिवशी मला पाणी बघायला भेटतं, हा माझा आनंद खऱ्या अर्थानं तो आनंद खूप आहे की आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या धरणामध्ये असेल पाण्याची कमतरता असते आणि माझ्या वाढदिवसानिमित्त त्या भगवंताने पाण्याची सरी चालू केल्या आणि लोकांना थंड केलं, त्याबद्दल त्याचे प्रथम मी आभार मानतो। आणि माझा वाढदिवस हा खऱ्या अर्थानं माझे कार्यकर्ते साजरे करतात, हा मला आनंद खूप आहे। कारण मी माझा वाढदिवस साजरा करून मी माझ्या हॉटेलमध्ये कोणाला पार्टी देऊन आणि लोकांना बोलवून ते त्या अर्थाने मला वाटतं ते वाढदिवसाचं जे निमित्त आहे आपलं समाजकारणाचं ते पूर्ण होत नाही। आजचा कार्यक्रम आजचे उपस्थित आमचे उपतालुका प्रमुख नामदेव पाटील यांनी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी ह्या गावचा प्रथम नागरिक वैशाली थळे उपस्थित आहेत, तसेच या विभागातील विभाग प्रमुख वित्तेश पाटील आहेत, सचिव मिलन तरे आहेत आणि आमच्या मागे नेहमी एक मोठ्या भावाचे सावलीसारखे किशोर भोईर आम्हाला नेहमी आशीर्वाद आणि सहकार्य करत असतात। तर असे कितीक आमचे मार्गदर्शक आणि माझ्याजवळ असलेले माझे कार्यकर्ते। तर ह्यांनी आज किशोर भोईर साहेबांनी सांगितलं की आज आम्ही आदिवासी मुलांच्या बरोबर वाढदिवस साजरा केला। या गावच्या सरपंचांनी शाळेतल्या मुलांसाठी कार्यक्रम केले। नामदेव पाटील साहेबांनी आज हे दिव्यांगांसाठी हे मशीनचं वाटप ठेवलं आहे। त्याच्या अगोदर त्यांनी सायकलींचंही वाटप ठेवलेलं। आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगेन, ह्या तालुक्यात ह्या गटामध्ये काही दिव्यांग लोकांना आम्ही बाईकही दिल्या। त्याचं श्रेय माझे कार्यकर्ते तेलिवडे म्हणून असेल जेडपीचे, त्यांनी बरीच ठिकाणी वेळे असेल, काल्लेरगाव असेल, बऱ्याचशा ठिकाणी हे वाटप केलं। तर मला वाटतं तुमचा वाढदिवस याची संकल्पना काय पाहिजे, तर माझ्या लोकांनी जे माझ्यासाठी काम केले हीच माझी संकल्पना होती आणि तीच समाजासाठी त्यांनी पोचवली, हा माझा मोठेपणा आहे। मी एक झाड लावलं, त्याचं वटवृक्ष ह्या लोकांनी केलं आणि आज हे आहेत म्हणून मी वाढदिवस साजरा करू शकतो। तेव्हा कुठलाही नेता असेल, लीडर असेल, त्याच्यामागे लोक असेल तरच तो लोकनेता होईल भविष्यात। तर त्याच्यासाठी आपण समाजाचं काहीतरी देणं आहे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना ही प्रत्येक माणसापर्यंत येतो। पण माणसाच्या गरजा फार कमी आहेत हो, पण माणूस आयुष्यभर ओरबाडत राहतो, पैसा 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 करतो, कोणी वर घेऊन जाणार नाही। मला आज माहिती आहे तर मी उद्या मरणार आहे, हे जेव्हा तुमच्या डोक्यात राहील तेव्हा तुमच्या हातून पाप कमी घडतील। आणि ती संकल्पना प्रत्येकाने डोक्यात ठेवली पाहिजे की आज आपण जन्माला आलो आहे, आपला खरी आपली जागा त्या स्मशानभूमीत बुक आहे, ती विसरता कामा नाही। अशा प्रकारचं लोकांनी काम केलं पाहिजे। आजच्या दिवसामध्ये मी बघतो खूप करोडो रुपये कमवल्यात, पण कोणाला बाजूवाल्याला 500 रुपयाची मदत होत नाही। तर अशा पद्धतीचं काम करून तुमचं आयुष्य वाढणार नाही। आज मी बोलता बोलता मला वाटतं ह्या लोक 20 वर्ष झाले माझा वाढदिवस साजरा करतात, आज बोलता बोलता माझी 50 वर्ष पूर्ण झाली आणि हे कुठं वर्ष निघून गेले समजलं सुद्धा नाही। आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगेन की मी या 50 पर्यंत आलो, पण आजपर्यंत हॉस्पिटलला 10-15 वर्ष झाली गेलो नाही, कारण हे या लोकांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या ब्लेसिंग आमच्या मागे जोपर्यंत आहेत मला नाही वाटत का आम्ही बिमार पडणार। आम्ही असंच काम करत राहणार। आणि नामदेव पाटीलांनी एक इच्छा व्यक्त केली की मी आमदार व्हावा। तुमच्या मनात मी आमदार खासदार आहे ना, तोच मला सगळ्यात मोठा सपोर्ट आहे आणि तीच माझी ऊर्जा आहे। मी तिथे होणं गरजेचं नाही, मी होईन नाही होईन, पण या तालुक्यामध्ये मी आमदार खासदार नक्की त्यांना बनवण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा असेल एवढं नक्की सांगतो। योगायोगाने संधी मिळाली तर तुमची सेवा करण्याचा प्रयत्न नक्की 100% माझ्याकडनं होईल आणि मला तेच करायचं आहे। मला माझ्या भविष्यात आणि माझ्या आयुष्यात सुद्धा पैसा हा मी कधी मोठा मानला नाही। मी लोक हीच संपत्ती आहे आणि जेव्हा म्हणतात ना की आपल्या दाराजवळ जास्त चपला ज्या दिसतील तरच तो माणूस मोठा असतो, ते ओळखायचं। तेव्हा आजच्या दिवशी माझ्यावर प्रेम करणारी लोक असतील, ज्यांनी वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठेवले, आमच्या मांजरेकर साहेबांनी साडी वाटप ठेवलं आहे महिलांना, असे भरपूर कार्यक्रम आहेत, त्यांची लिस्ट तुम्हाला मिळेलच। आणि हेच काम मला पाहिजे होतं जे माझे कार्यकर्ते करतात। नाही तर माझा वाढदिवस नुसता केक कापून करायचा,
10 केक कापायचं, तर खऱ्या अर्थानं तो वाढदिवस नाही. वाढदिवसाला काहीतरी संकल्पना पाहिजे आणि ती प्रत्येक वर्षी नवनवीन पाहिजे. अशा प्रकारचं काम पाहिजे. आजच्या दिवशी आमचे उपतालुका प्रमुख नामदेव पाटील साहेबांनी जो कार्यक्रम केला, दिव्यांगांसाठी मागेही त्यांनी कार्यक्रम केला आणि आजही केला. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभारी मानेल की असे नवनवीन कार्यक्रम झाले पाहिजे. आणि दिव्यांग बांधव त्यांच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ते आपण पुढच्या काळात बघितलं पाहिजे. आपले आदरणीय CM साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी दिव्यांगांसाठी प्रथम मंत्रालय एक नवीन उघडलं, त्याबद्दल मी त्यांच्या साहेबांचा आभार मानतो. तेही सर्वसामान्य माणसामधून CM झाल्यात, म्हणून सर्वसामान्य माणसांच्यासाठी काम करणारा किंवा दिव्यांगांसाठी काम करणारा आपला सगळ्यांचा लाडका बच्चू भाऊ यांनी ती मागणी धरून हे केली आणि शिंदे साहेबांनी ती मंजूर केली. त्याबद्दल त्यांचं दोघांचं अभिनंदन आजच्या दिवशी करतो. आणि आजचा हा कार्यक्रम खूप मनाला भावणारा आहे. असेच कार्यक्रम मला वाटते पुढच्या काळात कार्यकर्त्यांनी करावं आणि समाजाची आपण सेवा करावी. हा तालुका, हा जिल्हा पुढं कसं जाईल याच्यासाठी प्रयत्न करावे. नुसतं आपल्या तिजोऱ्या भरून आपण मोठे होऊन लोक मोठे होणार नाही. लोकांसाठी काहीतरी करण्याची मनामध्ये संकल्पना ठेवा, तेव्हाच हा समाज, मागे राहिलेला माणूस पुढे येईल असं मला वाटतं. आणि आजच्या वाढदिवसानिमित्त तुमच्याशी बोलता बोलता सगळ्यांची मला 50 वर्ष झाली, आजही मला वाटत नाही, पण झाल्यात ते झाल्यात. तो तुमचा आशीर्वाद आहे, असाच आशीर्वाद पुढे ठेवा. आणि आजच्या दिवशी जे कार्यक्रमाला सर्व उपस्थित सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.